नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. कल्याणमध्ये निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं. पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली. उद्धव ठाकरेंचं विधान. मुलाशी काय भिडता बापाशी भिडा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. हिऱ्याच्या पोटी गारगुटी जन्माला आली. उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. तुम्ही हिऱ्याच्या पोटी आलेला ढेकूण आहात का, ज्याला मोदी सारखे चिरडत आहेत. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा आज शरद पवार गटामध्ये प्रवेश. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी. शरद पवारांची जाहीर सभा होणार. हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी. विद्यमान आमदारांमुळे हर्षवर्धन पाटलांची अडचण झाली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची हर्षवर्धन पाटलांवर टीका. बारामतीमध्ये राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट. राजवर्धन पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांचाही मातोश्रीवर पक्षप्रवेश. 27 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या रामराजेंना जयकुमार गोरे यांच्या नावानं रडण्याची वेळ आली आहे. सत्तेमध्ये असून लोकसभेला माहिती विरोधात काम केलं. करारा जवाब मिलेगा और वो भुगतना पडेगा. आमदार जयकुमार गोरेंचा इशारा. रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवारांमध्ये 2 दिवसांमध्ये बैठक. अजित पवार निंबाळकरांशी चर्चा करणार. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न. बॅनर लावून कुणी बहुजनांचा नेता होत नाही. तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढला. अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल. फडणवीसांनी बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. दानवेंचा आरोप. जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू. गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित. ते परत विधानसभेमध्ये जाणार नाहीत. संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाहीत. अजित पवारांना दादा समजायचो, मात्र त्यांची दादागिरी संपली. वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही. बच्चू कडूंची टीका. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये रक्ताचे नमुने बदलण्याचं पाप केलं. कुठल्या तोंडानं मतं मागणार. सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सुनील टिंगरेंवर आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आणि विकासाच्या अनुषंगानं बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचा आजचा नांदेड दौरा लांबणीवर. आज होणारा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम 10 ऑक्टोबरला होणार. नवा मोंढा भागामध्ये करण्यात आली होती कार्यक्रमाची तयारी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर. पश्चिम महाराष्ट्रामधील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला सुरू. उत्तर महाराष्ट्रामधील इच्छुक उमेदवार आज पवारांची भेट घेणार. तर 10 तारखेला मुंबई कोकण विभागामधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय 8 दिवसामध्ये होईल. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं सूचक विधान. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी. नितेश कराळे मास्तरांची शरद पवारांकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघामध्ये माझ्या विजयाची शक्यता. वर्ध्यातून काँग्रेसचा 3 वेळा पराभव. कराळेंचं वक्तव्य. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा. राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी. शिंदे गटाने एक खेळी केली, आम्ही 10 खेळी खेळणार. बच्चू कडूंचा इशारा. मतविभाजनासाठी 3री आघाडी. मतविभाजनानं अप्रत्यक्षपणे बीजेपीला मदत करण्याचा विचार. रोहित पवारांची टीका. पाकिट मारतात तसंच पवारांना धक्का देऊन घड्याळ खेचून घेतलं. ज्यांनी पाकिट मारलं त्यांचं नाव अजित पवार. जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका. बीआरएसच्या महाराष्ट्रामधील सर्व पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पुण्यामध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आजपासून तुमची नैतिक जबाबदारी स्वीकारतो. पवारांचं आश्वासन. मला उमेदवारी द्यायला सांगा. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी हिरामण खोसकरांकडून शरद पवारांना विनंती. उमेदवारी संदर्भात पक्ष आणि हायकमांड निर्णय घेईल. मवियामध्ये निवडून येण्याची शक्यता असेल त्यांना तिकीट. खोसकरांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियाच्या 7 मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भंडाऱ्यामध्ये पक्ष निरीक्षक सतीश चतुर्वेदींनी घेतल्या मुलाखती. जळगावमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका. विविध विधानसभांचा संजय राऊतांकडून आढावा. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यामध्ये वाढलंय. एक दिवस असा होता की कार्यालयामध्ये माणूस नव्हता, पण आता पक्षामध्ये येण्यासाठी रीग लागलीय. एकदा तुतारी वाजली की थांबत नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाहीत.
शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपकडून रद्द. 2019ला बंडखोरी करत निवडणूक लढवल्यानं भाजपकडून झालेली कारवाई मागे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून लढण्याची शक्यता. विदर्भ नेहमी काँग्रेससोबत राहिलाय, काँग्रेसला ताकद दिली आहे. एकत्र येत राहुल गांधींना साथ देऊन मिशन पूर्ण करायचंय. काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडेंचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यामधील सर्व 4 जागांवर काँग्रेसचा दावा. इच्छुकांची संख्या वाढल्यानं काँग्रेसकडून सर्व जागांवर दावा. मात्र ठाकरे गट आणि पवार गटही आग्रही. कसबा विधानसभेमध्ये हेमंत रासनेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. कसब्यातील समस्यांचा अंत, आमदार होणार रासनेस हेमंत. बॅनरवर उल्लेख. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी रासने इच्छुक. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का. 1000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश. पक्षप्रवेशाच्या वेळेला दादा गटाचे माजी पदाधिकारी गुणवंत राठोड यांच्याकडून अनेक आरोप. जिजाऊ संस्था कोकणामध्ये 18 जागा लढवणार. श्रीरामपूर साक्री विधानसभा ही लढवणार. जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांची माहिती. बायका आमच्या साड्या त्यांच्या, कोण स्वाभिमान गहाण ठेवेल. कपड्यांवरून लाच दाखवण्याचं काम सुरू आहे का. सत्तारांच्या साडी वाटपावर रावसाहेब दानवेंची टीका. आज असुरक्षित, मात्र आमचं सरकार आल्यास त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण यापुढे चालू देणार नाही. अरबी समुद्रामधल्या शिवस्मारक पाहणीनंतर संभाजीराजेंचा इशारा. शिवस्मारक होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या वकिलाचाही संभाजीराजेंनी समाचार घ्यावा. आम्ही कोर्टामध्ये भांडतोय. शिवरायांचं स्मारक मंजूर करून घेऊ. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनीही मुंबईला यायला हवं होतं. शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी. अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा निशाणा. ज्या ठिकाणी स्मारक करायचं होतं ती जागा मीच हुडकून काढली होती. सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचा पुतळा लहान करण्याचं काम सरकारनं केलं. जयंत पाटलांची समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून सरकारवर टीका. अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल. नीरव गोरेंचं सोलापुरात सूचक वक्तव्य. राजकारणामध्ये कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही, अशीही टिप्पणी. शिवसेना मोठी करताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं. आदित्य आणि उद्धव ठाकरेंना याची कल्पनाही नाही. रामदास कदमांचा पुन्हा हल्लाबोल. नागपुरात अत्याधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय बनतंय. हे कार्यालय इतकं प्रशस्त आणि सुंदर आहे की मंत्रालय तिथेच शिफ्ट करण्याची आमचीही इच्छा होऊ शकते. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल विधान. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,22,00,000 महिलांना लाभ देण्यात यशस्वी झालो. येत्या 2 दिवसांमध्ये पुढील 2 महिन्यांचे पैसे देणार. अदिती तटकरेंची माहिती. मनोज जरांगेंकडून नारायणगडावर पाहणी. नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याबाबत चाचपणी. अजित पवार गटाच्या भायखळ्यामधल्या तालुकाध्यक्षांच्या हत्येचं प्रकरण. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. पूर्ववैमनस्यामधून हत्या झाल्याचा संशय. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक. लासलगावसह राज्यामधील 305 बाजार समित्या आज बंद राहणार. अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरू. माजी खासदार सुभाष भामरेंनी कामाची पाहणी केली. उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाने काढली मशाल रॅली. राज्यामधील वाढत्या महिला अत्याचाराचा ठाकरे गटाकडून निषेध. रॅलीमध्ये महिलांचा सहभाग. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. ठाण्यामधल्या टेंभी नाक्याच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती. मुंबईमध्ये माझगाव नवरात्री उत्सव मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. चंद्रपुरात आजपासून महाकाली महोत्सवाला सुरुवात. काली मातेच्या पालखी नगर भ्रमणासह सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी. नंदुरबार शहरामधल्या संकष्टी माता मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. राज्यासह देशभरातील भाविक मातेच्या दर्शनासाठी दाखल. नवी मुंबईतील पनवेलमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं रेखाटली दुर्गा मातेची प्रतिकृती. कलाकार मंगेश कुटारकरांनी रेखाटलेलं चित्र पाहण्यासाठी गर्दी. अंबरनाथमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सामूहिक महाराष्ट्र गीत गायन. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं आनंद साजरा. बुलडाणा जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाचं भव्य प्रदर्शन. 3 दिवसीय बचत गट प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे 250हून अधिक स्टॉल्स. महिलांचा मोठा प्रतिसाद.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर, सरकारी योजनांमार्फत जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मजुरांची मागणी. माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक विभागामध्ये शहादा पालिकेला 50 लाखांचं बक्षीस, शहरामध्ये विविध उपक्रम राबवल्यानं पालिकेचा गौरव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते खड्डेमय, रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. धुळे शहरामध्ये विविध परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, कचरा उचलण्यासाठी 30 घंटा गाड्या कमी असल्यानं आठवड्यातून एकच दिवस कचरा उचलला जातो. 21 घंटा गाड्या घेण्यासाठीचा निविदा प्रक्रिया सुरू. राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू. राज्यामध्ये काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ. सिंधुदुर्गमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून दिवाळी फराळ किराणा किट वाटप. किराणा किट घेण्यासाठी महिला नागरिकांची मोठी झुंबड. 18,000 जणांना किराणा किटचं वाटप. नाशिकच्या येवल्यामध्ये रामगिरी महाराजांच्या भक्तांकडून शक्तीप्रदर्शन. दुकान उद्घाटनाच्या निमित्तानं 5 किलोमीटरपर्यंत रॅली काढत शक्तीप्रदर्शन. रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी. दीपक केसरकर पुन्हा एकदा आमदार होऊ देत. सिंधुदुर्गमधल्या आंबोलीमध्ये दीपक केसरकरांनी गावकऱ्यांसह घातलं देवीला गारणं. पालघरच्या वाडा इथे पेसा भरतीवरून आदिवासी समाज आक्रमक. खासदार हेमंत सावरा यांच्या राहत्या घरासमोर काढण्यात आला निषेध मोर्चा. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. बहुजन विकास आघाडीच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. हितेंद्र ठाकूर यांना धक्का. येवला तालुक्यामधल्या साठवण बंधाऱ्याचं छगन भुजबळांच्या हस्ते भूमिपूजन. परिसरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. रायगडच्या कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं भूमिपूजन. भव्य रॅली काढत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन. आमदार बांगर यांच्या संकल्पनेमधून कळमनुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. स्वखर्चातून पुतळा उभारला असल्याची बांगरांची प्रतिक्रिया. भुसावळ शहरामध्ये अश्विन महिन्यातच ऑक्टोबर हीटचा तडाखा. जिल्ह्यातील तापमान 36 अंशांवर. 22 तारखेपर्यंत ऑक्टोबर हीटचे चटके कायम राहण्याचा अंदाज. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. परभणीच्या आसेगावमधील शेतकऱ्यांचं मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू. बिग बॉस मराठीमध्ये गाजला सुरतचा गुलीगत पॅटर्न. सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता. महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवला. सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली सामनावीर. दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती संत साहित्याच्या अभ्यासक संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीमध्ये निर्णय. आर्थिक विवंचनेमध्ये असणाऱ्यांसाठी 1500 रुपये कामी येणार. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंकडून लाडकी बहिणी योजनेचं कौतुक.